नमस्कार. द लंडन स्टोरी नावाचा एक एपिसोड आपण 2च दिवसापूर्वी ऐकलेला आहे. हा एपिसोड ऐकून होतो न होतो तोच द जामिया मिलिया स्टोरी नावाचा एपिसोड करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. दिल्लीची जामिया मिलिया युनिव्हर्सिटी ही एक अल्पसंख्याक दर्जा असलेली युनिव्हर्सिटी आहे. 1920 साली या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. 100 वर्ष होऊन गेलेली आहेत. हा सगळा किस्सा या युनिव्हर्सिटीतला आहे. या युनिव्हर्सिटीत राम निवास सिंग वाल्मिकी नावाचे एक कर्मचारी काम करतात. ते वाल्मिकी समाजातले आहेत, दलित आहेत. 2007 साली ते त्या ठिकाणी अप्पर डिव्हिजन क्लार्क म्हणून कामाला लागले. 2007 ते 2024 हा जवळजवळ एक 16-17 वर्षाचा काळ ते तिथे नोकरी करतायत. सध्या ते असिस्टंट इन फॅकल्टी ऑफ नॅचरल सायन्सेस असं त्यांच्याकडे पद आहे त्या युनिव्हर्सिटीत. त्यांच्यावर 2007 पासूनच थोडाफार दबाव यायचा, मुसलमान हो, मुसलमान हो, मुसलमान हो. पण हा दबाव फार नव्हता, थोडाफार होता. आपण एका अल्पसंख्याक इस्लामी युनिव्हर्सिटीत नोकरी करतोय, एवढा फार त्रास होईलच एवढं लक्षात घेऊन तेही फारसं लक्ष देत नसत. पण 2022 पासून हा अत्याचार वाढीला लागला. मग त्यांच्या जातीचा उल्लेख करायचा, तो उल्लेख तुच्छतेने करायचा. ते दलित असल्यामुळे त्यांची थट्टा करायची, उपहास करायचा. हा प्रकार सुरू झाला. त्यांना तिथे तिकडचे काही अधिकारी, तू मुसलमान हो, नाहीतरी हिंदू समाजात तुम्हाला कुठे स्थान आहे? हिंदू समाजात तुम्हाला तुच्छतेचीच वागणूक मिळते. हिंदू समाजामध्ये तुम्ही अस्पृश्यच आहात. हिंदू समाजात तुम्हाला कोणी जवळ करतच नाही, असं त्याच्या मनावर पुन्हा पुन्हा बिंबवलं जायचं. आता हे खरं म्हणजे हिंदू समाजानं लक्षात घेण्याची वाक्य आहेत. हिंदू समाजात तुम्हाला तुच्छतेने वागवतात, हिंदू समाजामध्ये तुम्ही अस्पृश्य म्हणून गणले जाता, हिंदू समाजाला तुम्हाला मान सन्मान नाही, दूर लोटतात. हे हिंदू समाजाने लक्षात घेण्याचं आहे. पण हे रामनिवास हे अत्यंत धर्माभिमानी आहेत आणि त्यामुळे या अत्याचार पुढे ते झुकले नाहीत. मग त्यांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न झाला. तू जर मुसलमान झालास तर तुझी प्रगती होईल, तुझी उन्नती होईल, तुझा पगार वाढेल, तुझं पद वाढेल, तुझ्या मुलाबाळांचं सुद्धा भलं होईल, तुझ्या मुलाबाळांना सुद्धा इथे शिकता येईल, अशा प्रकारचं प्रलोभन दाखवलं. पण हा रामनिवास वाल्मिकी नावाचा वीर कर्मचारी, शूर कर्मचारी, हा प्रलोभनांना देखील बदला नाही, धमक्यांसमोर देखील झुकला नाही. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की 2022 पासून हळूहळू 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 हे प्रकार वाढत चाललेले आहेत, तेव्हा मग त्यांनी ठरवलं आता मात्र आपण जरा प्रतिकार केला पाहिजे. इतके दिवस आपण कानाडोळा करत होतो, आता प्रतिकार करायची वेळ आलेली आहे. म्हणून पहिल्यांदी हे SC/ST कमिशन जे आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स कमिशन, तिथे जाऊन या 3 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार केली. दिल्ली हायकोर्टामध्ये देखील त्यांनी तक्रार केली, DCP कडे तक्रार केली, पण फार काही होईना. शेवटी त्यांनी त्या 3 अधिकाऱ्यांविरुद्ध 15 जुलै 2024 ला, म्हणजे 3 आठवड्यापूर्वी FIR नोंदवला. हा FIR प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट या कायद्याअंतर्गत नोंदवला. एखाद्याची दलित म्हणून हेटाळणी झाली, दलित म्हणून तुच्छतेने उल्लेख झाला, दलित म्हणून अत्याचार झाले, तर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्टच्या अंतर्गत केस करता येते, FIR नोंदवता येतो. ज्या 3 अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी हा FIR नोंदवलाय त्यांचं नाव आहे नसीम हैदर. हे नसीम हैदर हे त्या युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार आहेत. दुसरे आहेत प्रोफेसर शाहिद तस्लीम, हे डेप्युटी रजिस्ट्रारही आहेत आणि फॅकल्टी पण आहेत.
आणि तिसरा आहे प्रोफेसर नजीम हुसेन आल जाफरी या नावाचा हा फॅकल्टी आहे, प्रोफेसर आहे. यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. हे त्याची हेटाळणी करत होते, जातीवरून त्याला नाही नाही ते बोलत होते, म्हणून यांनी हा FIR नोंदवण्याचं ठरवलं. 2023 मध्ये त्याला वरच्या पदासाठी म्हणून त्याने अप्लाय केलं होतं, अर्ज दिला होता आणि म्हणून रजिस्ट्रारच्या केबिनमध्ये यायला सांगितलं. दुपारी 12 वाजता यायला सांगितलं, पण 12 वाजता जेव्हा हा तिथे पोचला तेव्हा त्याला केबिनमध्ये बोलावलंच नाही. जवळजवळ 4-5 तास बाहेरच बसवून ठेवलं. मग आतमध्ये बोलावलं तेव्हा सुद्धा तिथे अन्य काही मंडळी होती, ती थोड्या वेळाने बाहेर गेली. आणि मग हे जे रजिस्ट्रार साहेब आहेत त्यांनी त्याला सांगितलं की तुला जर पदोन्नती हवी असेल तर मुसलमान हो. पुन्हा त्या हिंदू समाजात तुला कोणी विचारत नाही, त्या हिंदू समाजामध्ये तुम्हाला कोणी जवळ करत नाही, हिंदू समाज तुम्हाला अस्पृश्यतेने वागवतो. आणि मग ज्या शब्दांचा उल्लेख इथे करण्यासारखा नाही असे शब्द त्याच्यासाठी वापरले की तू असा तू तसा अशा पद्धतीनं. आणि मग त्याला पदोन्नती दिलीच नाही आणि बाहेर पाठवलं. हे मात्र डोक्यावरनं जेव्हा पाणी जात आहे असं पाहिलं तेव्हा त्यांनी FIR केला. त्याला मग धमक्या सुरू झाल्या, तुझ्यावर खोट्या केसेस टाकू, तुला खोट्या केसेस टाकून जेलमध्ये पाठवू, तुरुंगात पाठवू, पोलीस तुला अटक करेल. पण हा धमक्यांनाही घाबरला नाही. हे रामनिवासजी ते प्रलोभनाने बळी पडले नाहीत असे हे रामनिवासजी. पण कुठे कुठे काय काय चाललंय हे आपल्याला माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. मग केरळमध्ये तेच होतं, सुदूर लंडनमध्ये तेच होत आहे, दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये देखील तेच होत आहे, आणखीन कुठे कुठे होत आहे हे शोधलं तर पुष्कळ काही सापडेल अशी स्थिती आहे. पण आपण जागृत व्हायची वेळ झालेली आहे. आपला समाज संघटित करून ठेवण्याची वेळ आलेली आहे. जाती जातींमध्ये भांडणं करून समाज दुबळा करून चालणार नाही. समाज सशक्त केला पाहिजे, संघटित केला पाहिजे. ही हिंदू समाजाची जबाबदारी आहे. दुसऱ्यांची उणीधुणी काढून दुसऱ्यांना दोष देऊन फायदा नाही. आपणच संघटितपणे उभं राहिलं पाहिजे आणि हे भावना आपल्यापर्यंत पोचावी म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे. आपण देखील हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे ही भावना अधिक लोकांपर्यंत पोचेल. लाईक करावा, सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद.